फुल कोवळे आता उमलले, दवात भिजले रूप सावळे, पुरातुनी ते गुजल पविले, ज्याच्यासाठी झुरती डोळे, तिची आसवे तिची सावली, व्यथा मनाची उरात लपली, स्वप्नामधला गाव शोधते स्पंदन वेडी राणी, धुंद नदीच्या काठावरची निळ्या नभाची गाडी, डोळ्यामधुनी अलगद सांगे कहाणी, मनस्विनी मनस्विनी मनस्विनी. ताई, आणि हे ऐकून माझा राग गेला की तो आपल्याबद्दल काय विचार करतोय, किती सिरियसली विचार करतोय. आणि हेच सांगायला मी आनंदाने धावत आले. आणि अनु, हे बघ, आता पुन्हा रडायचं नाही अजिबात, कळलं? आई घर सोडून निघून गेले आणि नेमकं काय घडलं हे तू बाबांना फोन करून सांगणार होतास ना? हो, मी सांगणार होतोच त्यांना. अक्षय, ते बाबांना आधीच कळलंय. काय? बाबा, तुम्ही अनुला मारण्याआधी किमान एकदा तरी तिला विचारायला हवं होतं काय झालंय ते. हे जे काही सगळं घडलंय ते फक्त माझ्या आणि माझ्या आईमधल्या तात्विक मतभेदांमुळे घडलंय. यात अनुजाची काहीही चूक नाहीये. तेव्हा तुम्ही प्लीज तिला दोषी धरू नका या बाबतीत. तुम्ही निर्धास्तपणे पुढच्या कामाला लागा. हो हो हो, अगदी लगेच लागतो पुढच्या कामाला. ठेवते. अनु, साखरपुड्याला कुठली साडी नेसणार आहेस? कांजीवरम, मिळकली की पैठणी? ए ताई, बास. ए बास काय बास? अरे साखरपुडा आहे ना तुझा भाऊ, आपण जाम धम्माल करायची. म्हणजे काय, यांच्या पिढीतला पहिला कार्य आहे ना, आपण सगळ्यांना बोलवायचं, हो की नाही भाऊ? बोलवायचं म्हणजे काय, बोलवायचं. पण तसं नाही करता येणार आपल्याला, म्हणजे अक्षयच्या आई नाही आहेत ना. हो, हेही बरोबरच आहे. आपण असं करूया, आपण एक छोटं गेट टुगेदर करूया आणि अक्षयरावांना बोलूया. चालेल चालेल. काय अनु? काय ग ताई? चालेल काय, धावेल. आई, आज तू पण सुरू झालीस? म्हणजे काय, मी का म्हणून गप्पा राहू? अरे बापरे, सेन्सॉर्ड फोन आहे. ए म्हणजे काय, म्हणजे त्या अक्षयचा फोन आहे. नाही, तू बोल जा, तिकडे जाऊन बोल, म्हणजे कसं उगाच आमच्या सगळ्यांची अडचण नको व्हायला. ताई, अगं जा बोल. हा बोल अक्षय. कॉंग्रॅट्स. अरे हो हो, किती मोठ्याने ओरडतोयस तू. अरे काय, कोणाची काय भीती आहे का काय? अरे तसं नाही रे, पण हे बघ, मी कधीपासनं या दिवसाची वाट बघतोय. मला सांग, तू बघत नव्हतीस? अरे बघत होते रे. अनु, भेटूया ना एकदा. काय आत्ता, एवढ्या रात्री? का, काय झालं? ए प्लीज प्लीज, आत्ता नको. हे बघ, म्हणजे मी आत्ता इथे तुझ्या घराच्या खाली उभा आहे, तरी सुद्धा तू येऊन मला भेटणार नाहीयेस ना? अक्षय, तू बाहेर आलायस? बघितलंस ना? मला वाटलं की तू खरंच आलास म्हणून. तू काही करू शकतोस अक्षय. खरं तर ना, आता मला तसंच वाटतंय, एखाद्या हिंदी फिल्म मधल्या हिरो सारखं लपत छपत तुझ्या घरी यावं रात्री. ए अक्षय, प्लीज, आगाऊपणा पुरे झाला. ओके. ए आता मी फोन ठेवते, मागे सगळे ब्रेकफास्ट करतायत आणि मी मधूनच उठून आले, सो आपण नंतर बोलूया. ओके, बाय. क्या करे, जलते हैं जिसके लिए तेरी आंखों. बाय, लव यू. लव यू टू डार्लिंग. बाय बाय बाय.
झोपा झोपा, आमच्या झोपा उडवून तुम्ही खुशाल झोपा. हा? काय काय म्हणतेस? नाही काय नाही, हे सगळं तुझ्यामुळे घडलंय. आई विरुद्ध फूस लावलीस ना अक्षयला. रश्मी, तू कोणासमोर काय बोलतेस कळतंय तुला? हो, पूर्ण शुद्धीत आहे मी. आणि मी काय आणि कशाबद्दल बोलते हे तुला चांगलंच ठाऊक आहे. बोल. बोल बोल काय बोल. या वयात देवाचं नाव घ्यायचं सोडून भलत्या भानगडीत पडायचं कशाला? रश्मी, ओरडू नकोस. इथे तुझा आवाज ऐकायला कुणी नाहीये. तुला काय म्हणायचंय? एवढी चवताळलीस का तू? सगळं मुसळ केरा. तुला जे हवं ते तू घडवून आणलंच ना. आई नसल्याचा बरोबर फायदा घेतलास. तुझ्या आईला जायला मी नव्हतं सांगितलं. पण ती का निघून गेली आहे हे तर जग जाहीर आहे ना. हे बघ रश्मी, मला हवं तसं नाही तर अक्षयने त्याला हवं तसं केले. हो बरोबर आहे. पण त्याला सल्ला कोणाचा? तुमचा, सुमती देशमुखांचा. आणि तो माझा नालायक भाऊ संदेश त्याचा. तुला काय म्हणायचंय? अक्षय आणि ठीक आहे, तुझं म्हणणं आहे ना, आम्ही हे केलंय. पण तुझ्या का पोटात दुखतंय? तुम्हाला चांगल्या गोष्टी पाहतच नाहीत का? अरे कुठल्या मातीचे बनलात तुम्ही? त्या दोघांना काय करायचं ते त्यांना करू दे ना. आपण कशाला मध्ये पडायचं? आता आईला फोन केला होता, सगळं सांगितलंय मी. चांगलं केलंस. सगळं जुळवून आणलं होतं, पण घात केलासच. आईची सगळी मेहनत पाण्यात. तू आईची वकिली करायला इथं आलेस? हं? वकिली कशाला? हा, मला काय कळत नाही. अगं आजी, किती दिवस उरलेत तुझे? आहे ते सुखाने जग ना. कशाला त्रास देतेस आम्हाला? आमचं आयुष्य आम्हाला सुखाने जगू दे. एक तर चालता येत नाही, पण बडबड केवढी. रश्मी, बस बस, आत्ता हात उगारलायस, परत नाही. अजी, अजी अगं काय काय झालं तुला? अजी थांब, सावकाश सावकाश. संदेश, संदेश, आजीला बघ काय झालंय. सावकाश सावकाश सावकाश. संदेश, संदेश, अरे पटकन ये. अजी अजी काय होतंय तुला? अजी काय होतंय? बरं वाटत नाही का? थांब थांब थांब, मी डॉक्टरांना फोन करतो लगेच. हो थांब. हॅलो हॅलो डॉक्टर. डॉक्टर काय झालंय आजीला? मेजर अटॅक. अटॅक? पण डॉक्टर कारण काय? त्याची कारणं काही असू शकतात. एकतर त्यांचं वय झालेलं आहे, त्याचा परिणाम असू शकतो, किंवा त्यांना मानसिक धक्का बसलेला असेल, किंवा त्यांच्यावरती आघात झालेला असेल. अर्थात आत्ताच काही सांगता येणार नाही. पण एक मात्र, आईंची कंडिशन मात्र क्रिटिकल आहे. आणि उगाच तुम्हाला प्रॉब्लेम नाही असं सांगण्यात मला इंटरेस्ट नाही आहे. कारण अशा वयात येणारे अटॅक हे टेन्शनचीच गोष्ट असू शकते. ती बरी होण्याचे काही चान्सेस आहेत की?
काय बोलतेस तू? अरे 2 आठवड्यानंतर ह्यांचा साखरपुडा आहे ना, त्यावेळेला आजी असणार आहे का हे विचारते मी. हे बघा, स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर मला सगळ्या आधी टेस्ट करू द्या, मगच मी काहीतरी सांगू शकेन. तोवर त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. कळलं? चला येतो मी. अक्षयराव, काळजी घ्या, देवावर विश्वास ठेवा. आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवूच. थँक्स डॉक्टर. हे बघा, ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत आणि नियमात बसणाऱ्या गोष्टी आहेत त्या सयाजीराव येऊन पूर्ण करतील. ओके. वहिनी, एकटीच काय बसलीस? काय झालं ग? काय नाही. सुमतीबाईंचा विचार करतेस ना? माझ्याही मनात तेच चालू आहे. हे सगळं काय सुरू आहे ग वहिनी? काय माहित, पण हे सगळं अनाकलनीय आहे. अनुजा आणि अक्षयरावांचं लग्न ठरल्यापासून काही ना काहीतरी होतच असतं, जेणेकरून लग्नात काहीतरी विघ्न यायला हवेत. काय पोरीचे ग्रह फिरले आहेत कुणास ठाऊक. हो, बघा ना, म्हणजे गोडबोले गुरुजी बोलले ते मला आता खरंच वाटतंय. दिवस वाईट आहेत, काही ना काहीतरी घडतच राहणार असं म्हणाले होते ते. आता बघा ना, आजी आजारी, अचानक हॉस्पिटलमध्ये. अहो, आता तर बोललो ना त्यांच्याशी आपण साखरपुड्याचं, मग आता काय होईल? सगळं ठीक होईल, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्याच पोरीच्या बाबतीत का घडावं. गोडबोले गुरुजी बोलले ते मला आता खरंच वाटतंय. दिवस वाईट आहेत, काही ना काहीतरी घडतच राहणार असं म्हणाले होते ते. आता बघा ना, आजी आजारी, अचानक हॉस्पिटलमध्ये. अहो, आता तर बोललो ना त्यांच्याशी आपण साखरपुड्याचं, मग आता काय होईल? सगळं ठीक होईल, पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्याच पोरीच्या बाबतीत का घडावं ग. अहो, फक्त अनुजाच नाही, पण अक्षयरावांबद्दल पण खूप वाईट वाटतं. हो, काय अवस्था झाली असेल त्यांची. आई घरात नाही, तिचं टेन्शन, ती परत कधी येईल, तिचं मन कसं राखावं. आणि आता आता आजी आजारी, किती धावपळ झाली असेल हो त्यांची. धावपळीचं काही नाही ग वहिनी, पण मानसिक ताण किती आला असेल. खरं तर अशा काळात आजीचाच आधार होता ना. जाऊ दे,
आपण तरी काय करणार. आणि आपण विचार करून त्यांचं टेन्शन कमी होणार आहे का ग? तेही आहेच, पण आतापर्यंत एक गोष्ट लक्षात आलेली आहे त्यांच्या, की हे सगळं अनुजा आणि अक्षयरावांचं लग्न ठरल्यापासून घडतंय. नाहीतर किती अनर्थ घडला असता. कारण अशा वेळी अशा शंका आधी येतात. शुभ बोल ग बाई. अगं तुला माहितीये वहिनी, ह्या असल्या कारणांवरून कित्येक लग्न मोडली आहेत. काय तर म्हणे अंधश्रद्धा. हो, हेच बघा ना, म्हणजे आपल्या बाबतीत असं घडलं असतं तर आपल्याही मनात असंच आलं असतं ना. कारण अशा वेळी माणूस कारणांचा शोध घेत असतो. नको नको ते विचार माणसाच्या मनात येऊ शकतात आणि त्यांच्या विचारांना कोणीच थांबवू शकत नाही. काय करणार, नशीब आपलं. अक्षयची आई घरातून निघून गेली त्या अनुजामुळेच असं त्यांनी म्हटलं तर मग हो, पण हे पूर्णपणे बरोबरच आहे असं तर नाही ना. माझी नक्की खात्री आहे अक्षयराव त्यांची समजूत काढू शकतील. असंच होऊ दे ग बाई. देवा, मी तुला साकडं घालते. देव आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे अगदी तसंच होईल. तुम्ही काही काळजी करू नका. पोरीचं लग्न झालं ना की आपण कुलदेवतेला जाऊन येऊया. आई, सगळं नीट होऊ दे ग बाई. आणि अक्षयरावांच्या आजीला सुद्धा लवकरात लवकर बरं वाटू दे. अक्षय, 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 अरे शांत हो. हा, अक्षय नको रडूस. अरे शांत हो अक्षय, मी काय म्हणते ऐक माझं. शांत हो अक्षय. हा, तूच असं वागायला लागलास तर कसं होईल. अक्षय, काही होणार नाही आपल्या आजीला. अनु, अगं काही होणार नाही. कसं झालंय तिला, मेजर हार्ट अटॅक आलाय तिला. कसं होणार आजीचं मला काहीच कळत नाहीये. अक्षय, अरे आपण सगळे आहोत ना तिच्या बरोबर. तू आधी शांत हो, बघू. आजीला काही होणार नाही. अगं काही होणार नाही कसं. माझ्या आजीला काहीही झालेलं मी कधीच काही बघू शकत नाही. अगं माझं सर्वस्व तिने लहानाचं मोठं केलंय मला. पण आज हे अक्षय, अरे तुझं आणि आजीचं नातं न समजण्या इतकी वेडी आहे का रे मी. पण आता तू आजीला इथे आणलंयस ना, सगळं काही ठीक होईल. बरं, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर असं म्हणालेत की तिला कसला तरी जबरदस्त मानसिक धक्का बसलाय. पण मला तर काही कळतच नाहीये. मला सांग ना, तिला कसला धक्का बसला असेल एवढा. अक्षय, अरे हे मी कसं सांगू शकेन. आपण अंदाज बांधण्यापलीकडे दुसरं काहीच नाही रे करू शकत. अनु अगं, हे असं काय झालंय. अक्षय, तुला एकदाच हवं तितकं तू रडून घे. अक्षय, अरे तुला खमकर राहायला हवं आजीसाठी. तू असा वागलेला आजीला आवडेल का रे. नाही. मग अक्षय, आधी शांत हो. हे हॉस्पिटल आहे, मी तुला घरी येऊन भेटेन. मग आपण शांतपणे बोलू. मग तुझ्या मनातलं सगळं मळप तू बाहेर काढ. आणि हो, आधी डॉक्टरांना जाऊन भेट. त्यांनी आजीची सगळी तपासणी केली असेल, नीट काय ते विचारून घे त्यांना. शांत झालास ना? नक्की?
मग जा. अक्षय, आणि आता मी पण येते, कारण जर जास्त वेळ मी इथे थांबले तर तू खूप इमोशनल होशील. अगं तू सोडून मी दुसऱ्या कोणाजवळ एवढा मोकळा होऊ शकणार आहे? अक्षय, मला माहिती आहे, पण ती ही वेळ नव्हे. तू जा आणि डॉक्टरांना भेट. मी पण घरी जाते. आणि हो, प्लीज शांत राहा. ठीक आहे. हे बघ, नीट जा घरी. डॉक्टरांशी काय बोलणं होतंय ते मी तुला फोन करून कळवतो.